लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. नॉमिनेशन वगैरे भरण्याचं काम सुरू आहे. अशा काळामध्ये या वर्षीचा जागतिक कामगार दिन 1 मे रोजी आणि त्याच दिवशी महाराष्ट्र दिन हा साजरा होतो आहे. म्हणून कामगार वर्गाने संपूर्ण देशात असं ठरवलेलं आहे की त्या दिवशी आपला कामगारांचा कर्मचारी वर्गाचा कामगार वर्गाचा एक जाहीरनामा प्रकाशित करावा आणि त्यासाठी ठिकठिकाणी कामगार दिन साजरा करावा. कल्याणमध्ये ज्येष्ठ कामगार नेते बाळ हरदास यांच्या अध्यक्षतेखाली इथे मराठा समाज हॉल अत्रे नाट्यगृहाजवळ हा कामगार दिनाची सभा 1 तारखेला 5 वाजता होणार आहे आणि त्या दिवशी कामगारांचा जाहीरनामा हा जाहीर होईल. चर्चा करून वेगवेगळ्या पक्षाचे 21-22 संघटनांचे लोक तिथे त्या ठिकाणी आपले म्हणणे मांडतील. प्रत्येक क्षेत्रात कामगारांची कशी गळचेपी चालू आहे याचं विदारक चित्र आपण आपल्या सर्वांना त्या दिवशी दिसेल. आणि एक मात्र गोष्ट नक्की आहे की गेल्या 10 वर्षात जास्तीत जास्त हल्ले जर झाले तर कामगार वर्गावरती झालेले आहेत. कामगारांसाठी 1926 पासून आलेले विविध कायदे हे एका फटक्यात रद्द करून आता कामगारांवरती जाचक अटी आणि कंत्राटीकरण आणि फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट असे जाचक अटी कामगारांना गुलाम करणारे कायदे हे सरकार आणू इच्छित आहे. त्याच्याविरुद्ध भारतातल्या सगळ्या कामगार संघटनांनी बहुतेक सर्व कामगार संघटनांनी ठरवलेलं आहे की याचा मुकाबला करायचा आणि हे सरकार ह्याच्यापुढे नको, भाजप सरकार नको. आणि म्हणून इंडिया आघाडी हा एक पर्याय आहे. इंडिया आघाडीला सपोर्ट करायचं, समर्थन द्यायचं. याच्यासाठी सगळ्या कामगार संघटना निवडणुकीत प्रचार करतील आणि कामगार मतं देतील अशी आमची गॅरंटी आम्हाला या दिवशी प्रकाशित करायचे. संघटना आहेत याच्यामध्ये इथे साधारणपणे 26 संघटना आहे. त्याच्यात ज्या केंद्रीय कामगार संघटना आहेत त्याचे जे इथले ॲफिलिएट आहेत त्याची मी नावं वाचून दाखवतो. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस इंटक, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटक, हिंद मजदूर सभा HMS, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन CITU, न्यू ट्रेड युनियन इनिशिएटिव्ह TS, ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज अंबरनाथला, डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन, ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशन, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना, रेल मजदूर युनियन, BSNL एम्प्लॉईज युनियन, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेवक व गटप्रवर्तक संघ, आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस, पोस्टल ऑल इंडिया फेडरेशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज. अशा काही संघटना आणखी अप्रोच होतात की आम्ही राहतो, त्यांचंही स्वागत आहे. या संघटनांचा इंडिया आघाडीला पाठिंबा, ह्या सगळ्या संघटनांना इंडिया आघाडीलाच पाठिंबा आहे आणि त्याच्यासाठीच हे फोरम निवडणुकीपुरतं झालेलं आहे.